नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक सुरू करत आहोत. त्या टॉपिकचं नाव पहा. पार्ट 1 सायन्स मधील पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. नवीन टॉपिक सुरुवात करतात मस्तपैकी. एकदम अत्यंत सुंदर टॉपिक आहे. जेवढा काही जणाला अवघड वाटते पण काहीच अवघड नाही, अत्यंत सोपा आहे. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन द्यायचं. आजचा ह्या टॉपिकचा पहिला व्हिडिओ आहे. तुमच्या समोर आता टॉपिक सुरू झालेला आहे. एकदम तुम्ही समोर आहेत माझ्या, मी तुमच्या समोर आहे. ऑफलाईन सारखी फील आली पाहिजे, ऑनलाईन नाही. तुमच्या हातात मोबाईल आहे, चलाकडे मी पाहतो आणि पाहता पाहताच काय करतो, थोडं रीलकडे बी जाऊन येतो, इन्स्टाला भेट देऊन येतो, यूट्यूबला भेट देऊन येतो. नाही, हे झाल्यानंतर कुठे भेटा द्यायच्या तिथे देऊ शकता तुम्ही. अगोदर आपला व्हिडिओ कंप्लीट करायचा. कोणता? पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट मधला पहिला व्हिडिओ सुरू करते. चला आता ह्या टॉपिक मध्ये शिकायचं काय? मस्तपैकी आता ह्या टॉपिक मध्ये शिकायचे. आपल्याला माहित आहे, तुम्ही सर्वांनी बघितलं असेल पिरियॉडिक टेबल. त्या पिरियॉडिक टेबलची कशी मांडणी झाली, सुरुवात कशी झाली. उगाच असा आपला पिरियॉडिक टेबल दिसला, ठीक आहे असा पिरियॉडिक टेबल आहे बा, पण त्याच्या मागलं हिस्ट्री बघायला लागेल ना आपल्याला. टोटल एलिमेंट किती आपल्याला माहिती आहे, किती एलिमेंट आहेत? 118 एलिमेंट आहेत. पण त्याची सुरुवात कशी झाली, तो टेबल कसा फॉर्म झाला, ते आपल्याला शिकायचं. सुरुवातीला बघा आता एलिमेंट हा जो शब्द आहे, पहिल्यांदा ही जी टर्म आहे कोण युजफुल केली? दॅट सायंटिस्ट नेम इज रॉबर्ट बॉईल. हा एक सायंटिस्ट होऊन गेला. त्यांनी पहिल्यांदा एक बेसिक टर्म काय केली, यूज केली आणि त्याला नाव दिलं एलिमेंट. एलिमेंट शब्द पहिल्यांदा कोण? रॉबर्ट बॉईलने केला. त्यानंतर एक सायंटिस्ट आला, तुम्हाला ओळखीचा असेल, अँटॉइन लॉरेंट लॅव्हायझर. हा सायंटिस्ट आला. हा एक फ्रेंच केमिस्ट होता. कोण? फ्रेंच केमिस्ट. त्यांनी एलिमेंटची जी व्याख्या आहे एक्सपेरिमेंटली सिद्ध करून दाखवली. मग एक्सपेरिमेंट करून कशाची व्याख्या केली? एलिमेंटची केली. मग सर कोणती व्याख्या केली त्याची? त्यानं सांगितली की बा हे जे एलिमेंट आहे हा एक बेसिक फॉर्म आहे. कशाचा? मॅटरचा. बेसिक फॉर्म कशाचा? मॅटरचा आहे. आणि त्याला आपण स्मॉल स्मॉल पार्ट मध्ये, सबस्टन्स मध्ये ब्रोक करू शकत नाही, तोडू शकत नाही. वी कॅन नॉट ब्रोकन सबस्टन्सेस बाय कशानुसार? केमिकली रिॲक्शन नुसार आपण त्याला छोट्या छोट्या सबस्टन्स मध्ये ब्रोकन करू शकत नाही. कोण काढली? अँटॉइन लॉरेन्स लॅव्हायझरनं काढली. हा एक फ्रेंच केमिस्ट होता. ओके, एक साधं. रॉबर्ट बॉईल पहिल्यांदा टर्म यूज केली कोणती? एलिमेंटची. आणि अँटॉइन लॉरेन्स लॅव्हायझरनं एक्सपेरिमेंटली व्याख्या केली, डिफाईन केली एलिमेंटची. काय केली की एलिमेंट हा एक बेसिक फॉर्म आहे. कशाचा? मॅटरचा आहे. आणि त्याला आपण छोट्या छोट्या सबस्टन्स मध्ये तोडू शकत नाही. कशानं? केमिकली रिॲक्शन नुसार. ओके, आता तुम्हाला काय करतो, छोटे छोटे एक क्वेश्चन आहेत, सिंपल तुम्हाला ते विचारतो. क्वेश्चन सांगा बरं. व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर? बोला, पटकन बोलायचं. विचार करायला लागले लगेच. काही जणांचं उत्तर आलंय. काही जण फील येऊ द्या असं, ऑफलाईन नाहीत. मी तुमच्या समोर आहे, मास्तर तुमच्या समोर आहे बा, मी बी तुमच्या समोर आहे आणि तुम्ही माझ्या समोर आहेत, मी असं फील करतो. सांगा, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर? शिकलो हे आपण लास्ट स्टँडर्ड मध्ये.
किती प्रकारचे असतात? 3 प्रकारचे असतात. चला, कोण? सॉलिड आहे, नंतर लिक्विड आहे, नंतर आता आवाज येतोय काय? सॉलिड, लिक्विड आणि गॅस. सॉलिड, लिक्विड, गॅस. व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर? किती? 3 प्रकारचे. एक आहे सॉलिड, नंतर लिक्विड आणि नंतर गॅसेस मध्ये. आणि जो आपला पिरियोडिक टेबल आहे तो फॉर्म केलाय, नॉर्मली जनरली डिव्हाइड केलाय किती ह्याच्यामध्ये? पिरियोडिक टेबल 3 ह्याच्यामध्ये केलाय. कोणकोणते ते 3? एकाला आपण मेटल मध्ये टाकलं, मेटल्स मध्ये. दुसऱ्याला आपण नॉन मेटल्स मध्ये टाकलं, म्हणजे सायंटिस्टने टाकलं. नंतर म्हणतात सर तुम्ही टाकलं का? नाही, त्याने टाकले, तेच आपण अभ्यास करायला. मेटल्स मध्ये म्हणजे पिरियोडिक टेबल जनरली डिव्हायडेड 3 टाइप्स मध्ये. एक मेटल, दुसरा नॉन मेटल आणि तिसरा मेटॅलॉइड्स मध्ये केलं. ओके. पहिल्या काळी 1800 पर्यंत फक्त 30 एलिमेंट्स माहित होते. नंतर आजच्या कंडिशनला किती एलिमेंट आहेत? तर 118 आहेत. हायड्रोजन पासून प्रवास सुरू होतो कुठपर्यंत? ऑक्सिजन पर्यंत. 1 पासून ते 118 पर्यंत. आणि 118 पैकी सर काही जण उत्तर सांगायला तयार आहेत. सर 118 पैकी त्याच्यापैकी 94 जे एलिमेंट आहेत ते नॅचरली ऑकरिंग निसर्गामध्ये सापडतात. उरले किती मग? 24 हे काय आहेत? मॅनमेड आहेत, म्हणजे माणसानं लॅबोरेटरीमध्ये तयार केली सायंटिस्टनं. हे एक बेसिक स्ट्रक्चर एकदम फॉर्म कसा 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 होणार पिरियोडिक टेबल ते आता पुढी पाहिजे. आपल्याला चिंता करायची गरज नाही. हे फक्त बेसिक झालेलं. एलिमेंट कोण शोधून काढले ते पूर्ण एक 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 सायंटिस्ट घ्यायचं नाही आपल्याला. फक्त पिरियोडिक टेबल कसा फॉर्म झालाय. एलिमेंटची पहिल्यांदा शब्द कोण काढला? टर्म, संज्ञा, तर रॉबर्ट बॉयलने काढली. आणि तीच एक्सपेरिमेंटली नुसार डिफाईन कोण केली? अँटन लॉरेन्स लावायझर. काय केली? an element basic form of matter we cannot broken into simpler substances by chemical reaction. केमिकल रिॲक्शन नुसार त्याला छोट्या छोट्या भागामध्ये डिव्हाइड करू शकत नाही एलिमेंट्सला. आणि नंतर मॅटरचे 3 प्रकार पडतात, सॉलिड, लिक्विड, गॅस. हे नंतर करायचं नाही, इथंच आलं पाहिजे. माझा अट्टहास आहे, तुम्हाला इथंच जमलं पाहिजे प्रत्येक गोष्ट. आणि जनरली आपला जो पिरियोडिक टेबल आहे किती? 118 एलिमेंट्सचा. तो मेटलमध्ये, नॉन मेटलमध्ये आणि मेटलॉइड्स मध्ये. आणि हे 118 एलिमेंट्स आहेत. त्याच्यापैकी 94 एलिमेंट, 94 एलिमेंट निसर्गामध्ये सापडतात, नॅचरली ऑकरिंग. आणि 24 एलिमेंट्स आहेत ते काय आहेत? मॅन मेड आहेत, मानव निर्मित आहेत. माणसानं लॅबोरेटरी मध्ये बसून अभ्यास करून जे निसर्गामध्ये अस्तित्वात आहेत त्यांचा शोध घेतलाय. आणि घेतल्यापैकी तुम्ही जे पाहतात, तुम्ही जर खूप अभ्यास केला, नुसता अभ्यासच नाही, त्याच्यावर विचार, सायंटिफिक दृष्टिकोन, म्हणजे विजन क्लिअर पाहिजे आपलं. आणि जर तुम्ही व्यवस्थितरित्या फोकस केला टार्गेट, एखादा एलिमेंट तुम्ही शोधून काढू शकता. जो पिरियोडिक टेबल आहे ना आपला, त्याच्यामध्ये जर काढला एखादा एलिमेंट शोधून, पिरियोडिक टेबल बदलू शकते. चान्स आहे तुमच्यापाशी. जगातला सर्वात मोठं प्राइज म्हणजे नोबेल प्राइज तुम्ही मिळू शकता. चान्स आहे, बघा. आता फोकस करायचं. ओके, चला तर मग आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करू. आपण आता खूप गरमी होत आहे, चला काही हरकत नाही. घाम निघाला म्हणजे काम पण तसं होईल. चलो, अरे तुम्ही एवढे मोठे पाहतात व्हिडिओ, अजून काय एनर्जी पाहिजे? ओके, चला. पहिला सायंटिस्ट, पिरियोडिक टेबल आता आपण फॉर्म जे कसा झाला ते आपली पहिली स्टेज. कोण प्रयत्न केलता? दॅट
सायंटिस्ट नेम इज डोबेरायनर्स. ओके, आणि ते पॉइंट हे डोबेरायनर्स ट्राइड. आडनाव नाही बरं, हा डोबेरायनर सायंटिस्ट आहे. ट्राइड डोबेरायनरचे त्रिखे बघायचे आहेत आपल्याला. हा एक जर्मन सायंटिस्ट. कोणता? जर्मन सायंटिस्ट. त्यांनी हे त्रिके जे 1817 मध्ये सांगितले. त्याने काय सांगितलं ट्राइड्स मध्ये? पहा आता लक्षपूर्वक. त्याने सांगितलं की बा एक सर्टन ग्रुपिंग करायची 3 एलिमेंटची. म्हणजे कशी सर? 1 2, त्याला ए नाव दिलं, बी दिलं, सी दिलं, ह्याची ग्रुपिंग केली आणि ह्यालाच काय म्हणलं? ट्राइड्स म्हणलं. आणि ही ग्रुपिंग जी आहे काय? सर्टन ग्रुपिंग किती एलिमेंटची? 3 एलिमेंटची. 3 एलिमेंटची ग्रुपिंग केली आणि त्यालाच काय म्हणायचं? ट्राइड. ट्राइड म्हणजे काय? त्रिके म्हणजे 3 पासून बनलेले. आणि कशी? त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा असल्या पाहिजे? सेम असल्या पाहिजे. केमिकल प्रॉपर्टीज ज्यांच्या सेम आहेत त्यांची काय केली? ग्रुपिंग केली 3 ह्याची, आणि त्यालाच आपण काय म्हणलं? ट्राइड्स म्हणलं. आणि जी ही ऑर्डर आहे, एलिमेंट घेतलेत ते कशानुसार घेतले? इन्क्रीजिंग ऑर्डर, त्यांच्या ॲटॉमिक मास नुसार त्यांची ऑर्डर घेतली. ॲटॉमिक नंबर नाही, ॲटॉमिक मास नुसार. हे जे एलिमेंट घेतलेत, ॲटॉमिक मास ह्याच्यापेक्षा ह्याचं जास्त असेल आणि ह्याच्यापेक्षा ह्याचं जास्त असेल, म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर घेतली त्या एलिमेंटची. म्हणजे कोणती? ॲटॉमिक मास. त्यांचं ॲटॉमिक मास ह्याचं 1 असेल, ह्याचं 2 असायला पाहिजे, ह्याचं 3 असायला पाहिजे. ओके, अशा पद्धतीने मग 3 एलिमेंट घेतले. मग त्यांनी सांगितलं की जो मिडल एलिमेंट आहे त्यांचं जे ॲटॉमिक मास आहे, तर आजूबाजूचे 2 आहेत यांचं मीन काढून म्हणजे ॲव्हरेज काढून जे उत्तर येते नॉर्मली किंवा रफली कसं असणार? सारखं असणार. म्हणजे याचं काय केलं? यांचा मीन कोणाच्या? जो साइडचे 2 आहेत ए प्लस सी, आणि मीन 1 आणि 2 आहेत म्हणून 2, आणि ह्याचं जे उत्तर येणार आहे यांचा जे मीन आलाय याच्या ॲटॉमिक मास जे आहे त्याच्या अप्रॉक्सिमेटली किंवा सारखं बी असू शकते किंवा रफली सेम असणार. त्याला तर डोबेरायनरनं त्याला ट्राइड्स म्हणले. ह्यालाच तर डोबेरायनरचे ट्राइड्स म्हणतात. काय केलं? सर्टन ग्रुपिंग केली 3 एलिमेंटच्या, ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टी कशा सेम आहे, आणि जे एलिमेंट्स घेतलेत ते कसे घेतलेत? इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार, त्यांचे ॲटॉमिक मासनुसार. हे फोकस करायचं ॲटॉमिक मासनुसार. कोणते? ए बी सी हे एलिमेंट नाहीत, जस्ट समजण्यासाठी फॉर्मॅट केलाय. नंतर मी ट्राइड्स घेणार आहे आणि ह्यांचा मीन काढला कोणाचा? दोघायचा. आणि हा मिडल मधला, मिडलचं जेवढं ॲटॉमिक मास आहे, जे मीनचं उत्तर येणार आहे त्याचं ॲक्युरेट बी असू शकते किंवा रफली किंवा अप्रॉक्सिमेटली सेम असू शकते. चला उदाहरण देऊन आता आपल्याला शिकायचे कोणकोणते ट्राइड्स डोबेरायनरनं सांगितले बा. चला अगोदर ह्याला पुसून घेऊ. पाहावं लागते बंद पडलं का, नाही तर मागलच्या वेळेस असाच झाला. बंद पडलं आणि इकडे चालू आपलं स्पीकर, पुन्हा बघितलं तर आवाजच नाही. हा चला आता पहिल्या ट्राइड्स बघा. आता पहिले ट्राइड्स काय आहेत? लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे 3 एलिमेंट घेतले. 3 एलिमेंटची ग्रुपिंग जनरली असं करून टाकू म्हणजे लगेच सांगायला बस सोपं तुम्हाला. आता तिघायचे काय आपल्याला माहित पाहिजे, म्हणजे पाठ करायचं नाही, ते देतात आपल्या कॅल्क्युलेट करायचं आहे. ॲटॉमिक नंबर माहित पाहिजे, ॲटॉमिक मासची प्रत्येक एलिमेंटची पाठ करायची बसायची गरज नाही. काय म्हणून पाठ करणं किती समजलं पाहिजे काय पाठ करायचं आणि काय नाही. तर पहा आता पहिला आपण ट्राइड्स घेतला. कोणता? लिथियम घेतला, सोडियम घेतला आणि पोटॅशियम घेतला. हे पाठ करून टाकायचं. पहिले ट्राइड्स लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, याचा ॲटॉमिक मास किती आहे? 6.9. ऍक्च्युअल
याचं किती आहे 23. पोटॅशियमचं किती आहे 39.1. मग काय करायचं, हे जो मिडल एलिमेंट आहे कोणता सोडियम, त्याचा ॲटॉमिक मास किती आहे 23. बघायचं ह्या दोघांचा मीन काढून, कोणाचा मीन काढायचा आपल्याला, कोणाचा लिथियम आणि पोटॅशियम अपॉन 2. लिथियमचा ॲटॉमिक मास किती आहे 6.9 प्लस पोटॅशियमचं किती ॲटॉमिक मास 39.1 अपॉन 2. काही जणाला अशी डायरेक्ट बेरीज जमत नसली तर लहान लेकरासारखं मस्त करायचं. 39.1 6.9 1 आणि 9 10, 10ला 0, 1 उरला, 1 आणि 9 10 आणि हे किती झाले 6 म्हणजे 16 झाले. 1 उरला आणि 1 आणि 3 4 म्हणजे टोटल किती आलं 46. हे 40 आणि हे भागिले 2. उद्याचा भाग बेग बे बे दोन्ही 4 आणि बेत्रिक 6 म्हणजे मीन किती आला 23. म्हणजे बघा ह्या सोडियमचा ॲटॉमिक मास 23 आहे आणि आपण काढला मीन 23. हे एकदम करेक्ट आलं. हे पहिलं ट्रायड झालं. समजलं का? या समजायलाच पाहिजे. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. पोटॅशियम नाही हा, काही जण म्हणतात सर ह्याला लिथियम म्हणायले, ह्याला नाडियम म्हणायचं नाही, ह्याला सोडियम म्हणतात आणि ह्याला पोटॅशियम नाही पोटॅशियम म्हणायचं. ओके, लिथियम, सोडियम, पोटॅशियम यांचे ॲटॉमिक मास बघा इन्क्रीजिंग नुसार आहेत की नाही, तर याचं वाढलं आणि नंतर वाढलेलं आहे. आणि यांच्या केमिकल प्रॉपर्टी कशा आहेत सेम आहेत. ज्याच्या केमिकल प्रॉपर्टी सेम आहेत त्यांची ग्रुपिंग केली इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नुसार आणि त्यांचं काय केलं आपण, आजूबाजूचे दोन आहेत त्यांचं मीन काढलं आणि मिडलचं ॲटॉमिक मास आणि येणारं मीन जवळपास सेम आहे. इथं तो सारखंच आहे. हे झालं पहिलं ट्रायड्स. दुसरं बघू आता. दुसरायचं काय झालं, चला 2 नंबर 2. दुसरं काय आता बघा, दुसरं कॅल्शियम, नंतर स्ट्रोंटियम, नंतर बॅरियम. कॅल्शियमचा ॲटॉमिक मास किती आहे बघा 14.1 40.1. नंतर स्ट्रोंटियमचा 87.6 म्हणजे ॲक्च्युअल मास हा सगळ्यांचे. बॅरियमचा किती आहे 137.3. काढू आपण मीन. कळालं असेल तुम्हाला आता. कोणाचं कॅल्शियम प्लस बॅरियम अपॉन 2. कॅल्शियम किती 40.1 आणि हे 37.3 अपॉन 2. यांची बेरीज करू. लहान लेकरासारखी 137.3 आणि 40.1 म्हणजे काय आलं हे 4. 3 आणि 1 4. पॉईंट जशाच तसा 7 जशाच तसे. 4 आणि 3 7 आणि 1 किती आलं 177.4 भागिले 2. 2 भागेला 82 16. 1 उरला 82 16. पॉईंट जशा जसा 1 उरला 62 14 म्हणजे 88.7 आलं मीन. बघा यांचं किती आहे 87.6 आहे. याचा ऍक्च्युअल ॲटॉमिक मास स्ट्रोंटियमचं. दोघांचं किती आले मीन, कॅल्शियमचं आणि बॅरियमचं 88.7. म्हणजे हे ॲक्युरेटली सेम आहेत का नाही, पण कसे रफली जवळपास सेम असल्यासारखे. थोडा फरक आहे 1चा जवळपास. हे रफली सेम आहे. हे दुसरे कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम. पहिलं काय आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम. ओके, नंतर 3 नंबर काय क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. दिसायले ना. ओके, दिसायलाच पाहिजे. नाही दिसलं तरी माझ्या तोंडातून आवाज येते ना बाहेर, त्याच्यावरून समजून घ्या. ओके, चला. क्लोरीनचा ॲटॉमिक मास किती आहे 30.5 म्हणजे 35.5. नंतर ब्रोमीनचं किती आहे 79.9. आयोडीन एक तर नमक आपलं मीठ आहे ना त्याच्यामध्ये आयोडीन असते. हा,
नंतर आयोडीन किती 126 पॉइंट किती 9. ओके, काढू आपण मग आता मीन कोणाचा काढायचा, हे मिडल तर आहे त्याच्या बाजूचा, क्लोरीन प्लस आयोडीन अपॉन 2. क्लोरीनचं किती आहे 35.5 आहे सर, अधिक 126.9 भागिले 2. पेन तुमची भरा 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 पडली पाहिजे, थांबलीच नाही पाहिजे. लहान लेकराचं कॅल्क्युलेशन आहे, गडबडीत चुकते बरं फॉर्म मध्ये. हा चुकते, येत असून चुका होता, त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन द्या. चुकलं तर सांगा बा, कुठं चुकायले तर कसं सांगावं, कमेंट मध्ये सांगा. 126.9 प्लस 35.5 करून घेऊ. 9 आणि 5 14. ओके, पॉइंट जशाच तसा, 1 उरला 7 झाले सर. आणि हे 5 किती 12, 12शीला 2, 1 उरला 3 आणि 3 किती झाले मग 6 आणि 1, म्हणजे काय आलं 162.4 भागिले 2. हे बरोबर आहे का नाही बघा बरं. ते 9 आणि 5 14, 14शीला 4 आणि हे 6 12 बरोबर, हे 6 बरोबर आहे. नंतर भाग देऊ. 82 16 बेक बे पॉइंट बेदोनी 4 81.2 आला मीन दोघायचा, क्लोरीनचा आणि आयोडीनचा. ह्याचं ऍक्च्युअल ब्रोमीनचं मास किती आहे, हे ॲटॉमिक मास 79.9 आहे. याचा मीन किती आलाय 81.2 आलाय. म्हणजे एकदम ॲक्युरेट सेम नाही, पण रफली कसा आहे सेम आहे. हे आहेत आपले ट्राइड्स. हे 3 आहेत, हे 3 पाठच असले पाहिजे. कोणकोणते आहेत, पहिला लिथियम सोडियम पोटॅशियम, दुसरा कॅल्शियम स्ट्रॉन्टियम बॅरियम, तिसरा क्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन आहे. मग सर ही जी थिअरी मांडली कोणी डोबेरी आणि स्टाईल्सनं, काही एलिमेंटची सगळ्या एलिमेंटला लागू पडली का नाही. हे लिमिटेशन, जेवढे एलिमेंट त्या काळी म्हणजे नोन होते, ज्ञात होते, सगळ्या एलिमेंटला ही थिअरी लागू पडली नाही. नंतर भविष्यामध्ये एलिमेंट म्हणजे नोबेल गॅस आले, नवीन शोध लागला, ही थिअरीमध्ये गडबड व्हायला लागली. आणि जी ग्रुपिंग केली मध्येच एखादा एलिमेंट शोधला नंतर, आणि ही थिअरी पूर्णपणे फेल झाली. सर पूर्णपणे नाही म्हणाव, ह्याच थिअरीचा वापर करून नंतर भविष्यामध्ये जे टेबल आहे तयार होते, कोणता, जे न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्ज प्रेरणा मिळते. नंतर मेंडेलिव्ह सरांना, या दोघांना प्रेरणा भेटते. कुठून, इथून डोबेरियानच्या ट्राइड्स पासून. ह्याला लिमिटेशन आली. सगळ्या एलिमेंट्सला, जेवढे ज्ञात होते एलिमेंट्सला, सगळ्यांना हा रूल फॉलो झाला नाही. पण याचं सिग्निफिकन्स ऑफ डोबेरियान ट्राइड्स, याचं काय महत्व आहे का ना, आहे महत्व. टेबल फॉर्म व्हायला सुरुवात झाली इथून, आणि त्याच्यापासूनच नंतर काय न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्ज त्यांना प्रेरणा मिळाली. नंतर कोणते मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल आपल्याला बघायचं आहे. ओके, यांनी काय झालं, इन्फ्लुएन्स झाली ह्या थेअरीपासून. ह्याच ठिकाणी आपण थांबू. हे आहेत डोबेरियानचे ट्राइड्स, अत्यंत सिंपल आणि साधे. हा पुस्तक वाचायचं, मी वारंवार सांगतो, आपलं जे नोटबुक आहे ते वाचायचं. स्टेट बोर्डचं आहे, महाराष्ट्र शासनाचं ते वाचायचं, आणि NCERTचं 10वीचं पुस्तक घ्यायचं जर जास्त अजून नॉलेज घ्यायचं असेल तर. आणि नेटवर तुम्ही सर्च करू शकता. ओके, जेवढं आहे तेवढं हे करा. आणि हा व्हिडिओ जर समजला नाही कुठं, वाच करा आणि पहा. आणि समजलं नाही तर विचारा, आहे कमेंट बॉक्स ओपनच आहे. ओके, आपण उद्या चला नवीन पॉईंट पाहू. ओके, ह्या ठिकाणी थांबू. थँक्यू.